नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला छान अशी कढी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथं मीठ घेतलेलं आहे, आपल्याला थोडं बेसन पीठ लागणार आहे ते घेतलेलं आहे, हळद आहे आणि जिरी आणि मोहरी दोन्ही घेतलेलं आहे आणि तेल। आणि इथं मी असं घट्टसर असं ताक घेतलेलं आहे। ताकापासून आपण छान अशी कढी बनवूया। आता हे सगळं मी बारीक करून घेते। आता कढी तयार करण्यासाठी मी कढई ठेवली, कढईत थोडंसं तेल घेते आणि त्यात थोडीशी मोहरी घातलेली आहे। आता मोहरी अशी छान अशी तडतडू देणार आहे आणि त्यानंतर त्यात मी जिरे घातलेले आहे आणि कढीपत्त्याची पाने, कढीपत्ता असं भरपूर असा घातलेला आहे कढीपत्ता। म्हणजे आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर जी बारीक केली होती त्यात घालून घ्यायची। छान अशी मिरची तेलात चांगली भाजून घ्यायची, म्हणजे काय होतं त्याचा जो कच्चेपणा आहे, तिखटपणा जास्त कमी होतो आणि जास्त असं तिखटपणा जास्त तिखट लागत नाही आणि लसणाचा ती कच्चेपणा सगळा कमी होतो भाजल्यानंतर, वास येत नाही। आणि त्यानंतर मी त्यात थोडीशी अशी हळद घातली। हळद घातल्यानंतर मी आणखी एखादा मीठ छान मिरची आपली भाजूनच घेणार आहे। इथं मिरची भाजते तोपर्यंत मी काय केले, मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं त्यात बेसन घेतले आणि ते बेसनात पाणी घालून ते असं छान असं मिक्स करून घेणार आहे। आपली मिरची भाजली आणि ते बेसन ते पाण्यात केलं होतं मिक्स, ते पाण्यात घातलेलं आहे। म्हणजे काय होतं की कढी घट्टसर पण होणार। आणि आता अगोदर बेसन घातलं का नाही की ते बेसनाला छान अशी उकळी येऊन द्यायची, म्हणजे बेसनही कच्चं राहत नाही, आपलं बेसनही शिजलं जातं आणि कढीला ते बेसनाची टेस्ट पण छान येते। म्हणून मी बेसन घालून घेतलं आहे, पाण्यात आणि मिक्स केलं, त्यात घातलं आणि जेवढं आपल्याला पाणी टाकायचं तेवढं टाकलं आणि त्याला छान असं उकळी येऊन द्यायची, म्हणजे ते बेसनही कच्चं राहणार नाही, शिजलं। त्याला बी छान अशी उकळी आली बघा। आणखी एखादा मिनिट मी असं छान असं शिजू देणार आहे त्याला। त्यानंतर मग आपण काय करायचं, ते आपलं ते दही आहे म्हणजे ताक आहे, ते ताक आहे ना यात ओतून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला म्हणजे पातळ जशी कढी पाहिजे, जितकी पाहिजे तितके आपण त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपल्या आवडीनुसार। मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि नंतर मीठ चवीनुसार, सगळ्यात शेवटी आता मी मीठ घालते। मीठ घातल्यानंतर आपली कढी आहे ना आपण अशी ढवळत राहायची सारखी, म्हणजे त्याला उकळी येणार नाही। जर उकळी आली तर आपली कढी फुटते आणि मग ती नाही छान लागत आणि ती वेगळी दिसते पण वेगळीच। त्याच्यामुळं अशी फक्त याला ढवळत राहायचं, म्हणजे त्याला उकळी येणार नाही। आणि त्यानं अशी गरम झाली तर वाफा निघायला लागल्या की गॅस बंद करायचा, आपली कढी खायला तयार झालेली असते। हे बघा अशी घट्टसर, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, अशी आपली कढी तयार झालेली आहे। माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।